राज्यभर जून ते ऑक्टोबर 2026 दरम्यान राबवण्यात येणाऱ्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण SRI मोहिमेत घराघरात जाऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्ती यादीत राहणार नाही. यासाठी प्रक्रिया पारदर्शक आणि अचूकपणे राबवावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव S. चोकलिंगम यांनी दिल्या. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आढावा बैठकीत अपर मुख्य सचिव S. चोकलिंगम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे तसेच जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. अपर मुख्य सचिव S. चोकलिंगम म्हणाले, 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत BLO घरोघरी जाऊन गणना पत्रांचे वाटप आणि भरलेले अर्ज संकलित करणार आहेत. या मोहिमेत झोपडपट्ट्या, दुर्गम भाग तसेच तृतीयपंथीय नागरिकांचाही समावेश सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक घराला स्वतंत्र ओळख क्रमांक, संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नोंदवण्यावर भर देण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे म्हणाल्या, जिल्ह्यात 85.35% मॅपिंग पूर्ण झाले असून जिल्हा राज्यात 12व्या स्थानी आहे. जिल्ह्यातील BLO घरपेटीद्वारे पडताळणी करणार आहेत. बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासोबत कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय नियोजनांचा स्वतंत्र आढावा घेतला.